समाचार अब तक, सत्य का साहस। मुंबई के पूर्व कमिश्नर परमबीर सिंह द्वारा महाविकास आघाड़ी में राज्य के गृह मंत्री रहे अनिल देशमुख पर मुंबई के बार मालिकों से 100 करोड़ रुपए की वसूली के आरोपों के चलते मंत्री पद से अनिल देशमुख को राजीनामा देना पड़ा था, जिसके बाद उन्होंने खुद राज्य सरकार को इसकी जांच कराने के निर्देश दिए थे। लेकिन अब उन पर लगे सारे आरोप बेबुनियाद साबित हो चुके हैं, लेकिन राज्य सरकार ने अब तक उन्हें क्लीन चिट नहीं दी है, जिसे लेकर अनिल देशमुख ने नागपुर के प्रेस क्लब में पत्रकारों से चर्चा में बताया कि न्यायमूर्ति चांदीवाल के अहवाल को राज्य सरकार सार्वजनिक करे ताकि जनता को पता चल सके कि उन पर लगे सभी आरोप गलत थे, अन्यथा वे राज्य सरकार के खिलाफ कोर्ट का रुख करेंगे। आजच्या पत्रकार परिषदेला माझ्यावर आमच्या शहराचे शहराध्यक्ष दुदेशांची भेटी आहेत, त्याचबरोबर ग्रामीणचे आमचे कार्याध्यक्ष किशोर बेनसरे, आमचे युवकांचे अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, बाकी प्रांतावली, बाकी आमचे सर्व सहकारी आहेत। आजची पत्रकार परिषद मी मुद्दाम बोलावली होती की आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मी जेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो त्यावेळेस माझ्यावर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप लावला होता आणि आरोप लावल्यानंतर मी स्वतः त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की माझ्यावर जे आरोप लागलेत त्याची राज्य शासनाने चौकशी करावी। त्यानुसार राज्य शासनाने न्यायमूर्ती चांदीवाल हायकोर्ट रिटायर्ड हायकोर्टच्या न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी चालू केली। 11 महिने चौकशी झाली। न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 11 महिने चौकशी केल्यानंतर 2 वर्षापूर्वी त्यांनी आपला रिपोर्ट हा राज्य शासनाला सादर केला। या 2 वर्षाच्या काळामध्ये सातत्याने माझी राज्य शासनाला मागणी आहे की तो रिपोर्ट त्यांनी जाहीर करावा, कारण की हा रिपोर्ट जेव्हा राज्य शासनाकडे न्यायमूर्ती चांदीवाल यांनी दिला होता त्याच्यानंतरच अनेक वर्तमानपत्रामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून बहुतेक सांगितलंच येतो समाज माध्यमाला, त्यामुळे अनेक वर्तमानपत्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व वर्तमानपत्रामध्ये न्यायमूर्ती चांदीवाल यांनी 11 महिने चौकशीचा रिपोर्ट दिला। त्या रिपोर्टमध्ये अनिल देशमुख यांना क्लीन चिट देण्यात आली असे सर्व वर्तमानपत्रामध्ये बातम्या महाराष्ट्रामध्ये आल्या होत्या आणि सर्व वर्तमानपत्रामध्ये या अहवालाच्या बाबतीत सविस्तर बातम्या आल्या होत्या की यामध्ये जे आरोप अनिल देशमुखावर करण्यात आले होते त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, कोणतेही पुरावे नाही, हवेमध्ये आरोप करण्यात आले थे अशा पद्धतीचा त्या अहवालामध्ये न्यायमूर्ती चांदीवाल यांनी म्हटलेलं आहे आणि क्लीन चिट दिलेली आहे अशा बातम्या आल्या होत्या। पण अशा पद्धतीने अहवाल 2 वर्ष झाले राज्य शासनाकडे पडला आहे। सातत्याने मी मागणी करतो की हा अहवाल सार्वजनिक करावा, म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला या अहवालामध्ये काय आहे ते माहीत पडेल। पण त्या अहवालामध्ये मला क्लीन चिट दिल्यामुळे बहुतेक राज्य शासन हा मुद्दाहून हा अहवाल महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणत नाही। मी अनेकदा पत्र लिहिलेत, आता यावर्षी सुद्धा 2-3 पत्र लिहिलेत, राज्यपालांना पत्र लिहिलेत, म्हणजे अनिल देशमुखांना न्यायमूर्ती चांदीवाल यांनी क्लीन चिट दिली म्हणून हा अहवाल जनतेसमोर आला नाही पाहिजे का, अशा प्रकारची शंका माझ्या मनात आहे। म्हणून राज्य शासनाला परत विनंती करतो की त्यांनी हा अहवाल न्यायमूर्ती चांदीवाल यांचा अहवाल लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावा। 1400 पानाचा अहवाल आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला माहित होईल की कशा पद्धतीनं अनिल देशमुखावर खोटे आरोप लावले होते। पण ही वस्तुस्थिती या शासनाला पुढे येऊ द्यायची नाही, म्हणून शासनाचा प्रयत्न चालू दिसतो। मी अजून काही दिवस वाट पाहिल आणि तरी जर राज्य शासनाने अहवाल जर
जनतेसमोर आणला नाही तर मी शेवटी कोर्टामध्ये जाण्याशिवाय मला दुसरा पर्याय राहणार नाही.